विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासामध्ये अतिशय प्रगतीचा ठरेल। व्यापाऱ्यांना मोठ्या नफ्याचे सौदे मिळण्याची शक्यता आहे। अविवाहितांसाठी लग्नाचं स्थळ निश्चित येऊ शकतं किंवा ठरू शकतं। गुंतवणुकीसाठी हा महिना अत्यंत लाभदायक। कोणालाही पैसे उसने किंवा उधार देणं टाळा। नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माघ महिना म्हणजे 19 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या काळामध्ये जो असणार आहे तो प्रत्येक राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवन असेल, नोकरी धंदा असेल, आर्थिक प्रगती असेल, आरोग्य असेल, या दृष्टीने कसा जाणार आहे आणि अत्यंत सोपे उपाय तुम्हाला या महिन्यामध्ये काय करायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। ग्रहांच्या गतीचा प्रत्येक मनुष्यावर परिणाम होत असतो, तसंच प्रत्येक राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काय अनुभव येतील, उपाय काय करायचे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेऊ। मेष रास। माघ महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याचे योग आहेत। नोकरी करणाऱ्यांच्या पगारवाढीची शक्यता असून पदोन्नतीचे संकेत तुम्हाला मिळत आहेत। व्यावसायिकांनी विशेष करून नवीन बाजारपेठ शोधण्यावरती भर द्यावा। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासामध्ये अतिशय प्रगतीचा ठरेल। विवाहित जोडप्यांनी संवादातून मतभेद सोडवावेत। महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल। महिन्याच्या मध्यावर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आश्वासक बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं काम सोपं झाल्याचं तुम्हाला जाणवेल। देवी लक्ष्मीचं नामस्मरण जास्तीत जास्त या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी करावं। वृषभ रास। वृषभ राशीसाठी हा महिना आर्थिक नियोजनाचा असणार आहे। आवश्यक खर्च तर कराच, पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यातील संकट टळतील। अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे। नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे। कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या। महिलांनी स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं। व्यावसायिक प्रवासातून नवीन संधीची दारं उघडतील। विद्यार्थ्यांना हा महिना सकारात्मक परिणाम घेऊन येताना दिसेल। एकाग्रता फक्त विद्यार्थ्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी देवी सरस्वतीचा कोणताही मंत्र किंवा स्तोत्र याचा 11 वेळा पठण करावं। मिथुन रास। येणारा महिना शुभचिन्ह घेऊन येणारा असणार आहे। तुमच्या संवाद कौशल्यामुळे अशक्य वाटणारी कामं सहज पूर्ण होतील। भागीदारीतील व्यवसायात पारदर्शकता ठेवावी। विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी या काळात मिळू शकतात। कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील। जुन्या गुंतवणुकीतून या महिन्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे। महिलांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतल्यास प्रतिष्ठा वाढीस लागेल। आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका। किरकोळ तक्रारींना मानसिक शक्तीच्या जोरावर परतून लावण्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल। दररोज मारुती स्तोत्राचं पठण मिथुन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे। कर्क रास। कर्क राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायचे। नोकरीत तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमची कार्यक्षमता सिद्ध होईल। व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन रणनीती तुम्हाला आखावी लागेल। वैवाहिक आयुष्यात एकमेकांना वेळ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। महिलांनी मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास करावा। विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश नक्की मिळेल। आर्थिक बाबतीत सावधगिरी जरूर बाळगा। कर्ज प्रकरणामध्ये महिन्याच्या उत्तरार्धात सकारात्मक निकाल तुमच्या हाती येण्याची निश्चित शक्यता आहे। नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप कर्क राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करावा। सिंह रास। तुमचा आत्मविश्वास या महिन्यात उंचावलेला असेल। नोकरीत नेतृत्वाची संधी तुम्हाला मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल जी असते ती जरूर घेतील। व्यापाऱ्यांना मोठ्या नफ्याचे सौदे मिळण्याची शक्यता आहे। सोन्या चांदीच्या व्यवहारात किरकोळ नुकसानाची शक्यता आहे। अविवाहितांसाठी नवीन संबंध जुळण्याचे योग आहेत। महिलांना त्यांच्या मेहनतीचं फळ या महिन्यात जरूर मिळेल। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर होतील। आरोग्य उत्तम राहील, पण घाईघाईत निर्णय घेणं टाळा। सिंह राशीला या महिन्यात परदेश वारीचे संकेत मिळण्याची शक्यता आहे। प्रभू रामचंद्रांचा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रजप यथाशक्ती आपण जरूर या महिन्यात करावा। कन्या रास। माघ महिन्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींनी कामाच्या पद्धतीत शिस्त आणण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आर्थिक व्यवहार अत्यंत जपून करावेत। कोणालाही पैसे उसने किंवा उधार देणं टाळा। नोकरीत सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळेल।
विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. महिलांनी घरातील कामात आणि करिअरमध्ये संतुलन साधावं. विवाहितांना जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशेष करून श्वसनासाठी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. गणेश सहस्रनाम स्तोत्राचं पठण या राशीच्या लोकांनी या महिन्यात जरूर करावं. तुळ रास, हा महिना तुमच्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा असेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला उभारी मिळेल. व्यवसायात अनपेक्षित लाभ होण्याचे संकेत या महिन्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात गुरुजनांचं उत्तम मार्गदर्शन लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचं स्थळ निश्चित येऊ शकतं किंवा ठरू शकतं. महिलांना धार्मिक कार्यामध्ये या महिन्यात रस वाढेल. नोकरीत तुमचं स्थान अधिक मजबूत होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार आहे. मुलांच्या प्रगती वार्ता कानी पडल्यामुळे महिन्याच्या शेवटी समाधानी व्हाल. श्री रुद्राय नमः हा मंत्रजप यथाशक्ती या महिन्यात जरूर करावा. वृश्चिक रास, करिअरमध्ये महत्त्वाकांक्षी राहणं तुम्हाला प्रगतीकडे निश्चित नेईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मात्र तयार राहा. व्यावसायिकांनी कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यावं. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध निश्चित सुधारतील. महिलांनी स्वतःच्या छंदांना जरूर वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना मेहनतीचं फळ मिळेल, मात्र आळस टाळण्याची अत्यंत गरज आहे. विवाहित जीवनात सुसंवाद राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घ्या. महिन्याच्या मध्यावर कर्ज प्रकरणं मार्गी लागण्याची शक्यता आहे. दशरथ विरचित शनी स्तोत्राचं पठण वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावं. धनुरास, धनुराशीसाठी माघ महिना प्रवासाचा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा असणार आहे. नोकरीत बदलाचे संकेत येत आहेत, जे नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रगती निश्चित होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनुकूल वातावरण मिळेल. महिलांना कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा या महिन्यात मिळेल. विवाहितांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी लोकांचा सल्ला घेणं हे योग्य ठरणार आहे. जमीन विषयक विशेष करून व्यवहारांमध्ये मित्रांशी सल्लामसलत करून योग्य वाटेल तोच निर्णय घेणं फायदेशीर ठरेल. गोरगरिबांना वस्त्रदान जर या महिन्यात आपण केलं तर निश्चित फायदेशीर ठरेल. मकर रास, या महिन्यात मकर राशीच्या व्यक्तींनी धैर्याने आव्हानांचा सामना करायला शिकायचं आहे. नोकरीत तुमच्या मेहनतीची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय विस्तारण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा ताण वाढू शकतो, पण यश मात्र तुम्हाला नक्की मिळेल. महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. वैवाहिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक आयुष्यामध्ये लहान सहान गोष्टीवरून वाद होतील, ते टाळावेत. आर्थिक बाबतीत हा महिना अत्यंत स्थिर राहील. वैयक्तिक कारणांनी छोटासा प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे. नमो भगवते वासुदेवाय या विष्णूंच्या प्रासादिक मंत्राचा यथाशक्ती जप मकर राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावा. कुंभरास, तुमच्या कल्पकतेला या महिन्यामध्ये नक्की वाव मिळेल. नोकरीत नवीन प्रकल्प मिळाल्याने तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. व्यावसायिकांना सरकारी कामामध्ये यश मिळेल. काळ अत्यंत शुभ आहे. महिलांना घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. अविवाहितांच्या लग्नाचे योग जुळून येतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. सर्दी खोकल्यासारख्या अल्प आजारांचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे. शंकराचार्य विरचित कनकधारा स्तोत्राचं पठण कुंभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जरूर करावं. मीन रास, मीन राशीच्या व्यक्तींना या महिन्यात मानसिक शांती अगदी निश्चित मिळेल. नोकरीत तुमचं समर्पण पाहून वरिष्ठ खुश होतील. व्यवसायात नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील. या ओळखूनच कृती करा. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम मात्र करावे लागणार आहेत. महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून उत्पन्नाचे नवीन साधन शोधावं. विवाहित जीवनात मधुरता येईल. गुंतवणुकीसाठी हा महिना अत्यंत लाभदायक ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ तक्रारींचा त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या साथीने मात्र निश्चित निभावून न्याल. हनुमान चालिसेचे पठण मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करावं. 12 राशींच्या या राशी भविष्याचा आणि उपायांचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ
तुमच्या जास्तीत जास्त मित्र परिवारापर्यंत किंवा समान राशीच्या तुमच्या मित्र परिवारांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. नमस्कार.